गुड मॉर्निंग सर्वांना. नमस्कार. कसे आहेत सर्वजण? तर आज मी छोटासा व्हिडिओ बनवला आहे. तर बघा, आमचा बाबू उठलेला आहे आणि सकाळची सुरुवात ही अशीच असते. माझं काय एकही काम झालेलं नसतं आणि ह्याला घेऊन फिरावं लागतं इकडं तिकडं. कारण हा उठला ना तर अजिबात कोणाकडे राहत नाही. तो मला घेऊन फिरावं लागतं. मग त्याला इकडे तिकडे दाखवावं लागतं, तेव्हा तो शांत होतो. मग त्याला दूध वगैरे द्यावं लागतं. तर बघा, इथे सकाळी मी चहा बनवत आहे आणि चहा वगैरे झाला, अंघोळ वगैरे झाली. त्यानंतर मग त्याला झोपवलं दूध पाजून. नंतर मग मी नाश्ता करते, कारण नाश्ता करून देतच नव्हता तो. तर आधी त्याला झोपवलं. तर इथे मी नाश्ता करत आहे, कारण सकाळी आम्हाला जायचं होतं दवाखान्यामध्ये त्याला घेऊन. तर बघा, इथे तयारी झाली, बाबूची तयारी केली आणि वैभूला पण शाळेत सोडायचं होतं. तर ऊन खूप असल्यामुळे त्याला टोपी घातली. इथे बघा, वैभू दिसत असेल तुम्हाला तिथे. वैभव आता मोठे झाले, शाळेत जाते. तर ऊन असल्यामुळे त्याला टोपी घातली आणि हलकेच सुती कपडे घातले. त्याला जास्त पण कपडे नाही घातले, कारण खूप गरमी आहे त्याच्यामुळे. तर इथे बघा, आमची नवीन गाडी आहे. तर मी तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलीच असेल आमची गाडी. तर इथे मिस्टरांनी मोबाईल लावलेला आहे पुढे आणि वैभूला पुढे बसायला सांगितलं मी. पुढे बस, कारण मी बारक्याला मागे घेऊन बसले तर मग जागाच राहत नाही मागे. तर मग आता गाडीवर बसून आम्ही चाललो आहेत. गेट उघडला वैभूनी आणि वैभू बघा कशी करते. तर बघा, समोरचा रस्ता असा आहे आमच्या इथला. झाडे वगैरे इकडे आहेत खूप. म्हणजे आता पाऊस पडला, पाऊस 2 दिवस पडून गेला आहे, म्हणून सगळं हिरवं हिरवं झालं आहे सगळीकडे. म्हणजे आधी गवत नव्हतं, पण आता 2 दिवस पाऊस पडून गेला आहे, त्याच्यामुळे सगळीकडे हिरवंगार दिसतंय. गवत वगैरे उठलं आहे रस्त्याच्या बाजूला, ते तुम्हाला दिसत असेल. तर आता आम्ही चाललो दवाखान्यामध्ये. तर सकाळी 9:30 वाजता निघालो. तरी म्हणजे सकाळ सकाळ म्हटलं तरी खूप ऊन असतं. म्हणजे 8 वाजले का इतकं कडक ऊन असतं, असं वाटते की दुपारची वेळ आहे, इतकं कडक ऊन असते सकाळ सकाळ. तर बघा, इथे 9:15 वाजलेले, कारण दवाखाना उघडतो 9:30 वाजेपर्यंत. कारण लवकर जात होतो, कारण मग उशिरा गेलो तर मग गर्दी खूप होते, त्याच्यामुळे लवकर जावं लागतं. तर मिस्टरांनी फोन पुढे लावलेला, मोबाईल गाडीच्या इथे, आणि आता चाललो आहे. आणि वैभूला शाळेत पण सोडायचं होतं, त्याच्यामुळे घाई करत होतो लवकर जायची. वैभूची शाळा असते 10:30 वाजता. तर 10:30 वाजता तिला सोडायचं असतं. मिस्टरांना पण जायचं होतं बाहेर कामासाठी, तर म्हणून घाई करत होते. परत मला घरी येऊन जेवण बनवायचं होतं आणि त्याच्यात छोट्या बाबूला बघून जेवण बनावं लागतं. तर माझी खूप धावपळ होते. तर तरी दुपारी खूपच उशीर झाला जेवण बनवायला. जेव्हा मिस्टर आले त्याच्यानंतर मग भात वगैरे झालेला, डाळ बनवायची होती. तर आल्याच्यानंतर त्याने बाबूला घेतलं आणि मग जेवण बनवलं. कारण आज झोपला ना तर अजिबात कसला आवाजही केलेला चालत नाही. आवाज आला की लगेच उठतो. तर बघा, आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर आलेलो आहोत. त्यांना म्हटलं आता इथे व्हिडिओ नका बनवू, कारण विचित्र वाटतं. पेशंट पण असतं, म्हणजे दुसरे पण माणसं असतं, त्याच्यामुळे म्हटलं नकोच, इथेच बंद करा. तर बघा बाबूला तर दवाखान्यातून आलो घरी, दाखवलं त्याला. त्यानंतर घरी आलं तर बघा मस्ती कशी चालू आहे. आणि हा असा करायला लागला आहे, असा डोकं खाली करतो आणि पाय वरती करायचा प्रयत्न करतो, अशी मस्ती चालू असते. तर आजचा छोटासा व्हिडिओ होता. तर तुम्हाला आवडला की नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आणि छोटे छोटे व्हिडिओ बनवायचं मी चालू करेन, कारण लहान बाळातून व्हिडिओ बनवायला जमत नाही. तर चला मग, बाय बाय.